सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाने आपल्या सर्वांना नमस्कार. आमच्या TWT मराठी कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या सोबत जुडून रहा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आजच्या अध्ययनासाठी घेतलेले वचन इमाऊस. आपण एका शहराविषयी बोलणार आहोत. खरे पाहता इमाऊस या गावाविषयीच जास्त नाही, परंतु 2 शिष्याबद्दल बोलणार आहोत जे अमोसच्या वाटेवर जात होते. ते एक छोटेसे शहर होते जे येरुशलेमपासून 7 मैल अंतरावर होते. मला आठवते, बऱ्याच वर्षापूर्वी त्या पवित्र भूमीवर होतो. त्या छोट्याशा मंडळीस चर्चमध्ये थांबलो असताना आमोस पाहिले होते. त्या विशिष्ट चर्चबद्दल सर्वात आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे तुम्हाला विशिष्ट माहिती असेल. मला आठवते, ते एक चर्च होते जेथे चर्च टॉवरवर एक घड्याळ होते. इस्रायलातील बहुतेक चर्चमध्ये घड्याळ किंवा घड्याळाची टॉवर मनोरे नाहीत, परंतु इमाऊस येथे ते आहे. मी मदत करू शकलो नाही, परंतु बऱ्याच वेळेस विचार केला. जर तुम्ही विचार कराल तर ते चर्चमध्ये घड्याळ व तेथे जे घडते ते पाहणे खूप महत्त्वाचे होते. हे ईस्टर पुनरुत्थानानंतर लगेच होते. आणि जर तुम्हाला आठवत असेल, इमाऊसच्या वाटेने 2 शिष्य खूप निराश होऊन अत्यंत दुःखी मनाने जात होते व दिवस संपायला आला होता. माझ्या मते तुम्ही जवळपास असे म्हणू शकता की सूर्यास्ताकडे असताना ते चालले होते. लाक्षणिकरित्या खरे तर ते डोंगरावरून उतरत होते. आता आपल्याला हे माहीत आहे की आपण देवाची मुले असलेला दावा करणारे. जेव्हा आपण निराश होतो तेव्हा आपण हे वारंवार अशा प्रकारच्या मनस्थितीत जात असतो. आम्हाला त्रास, अडचणी व सर्व प्रकारे नकारात्मक गोष्टी व प्रलोभने येतात. चांगल्या परिस्थितीत व फायद्याच्या असताना आपण हमेशाच उठून राहू शकत नाही. तुम्हाला माहीत आहे की उंच ठिकाणी असणे किती रोमांचने भरलेले असते. तेव्हा आध्यात्मिक अनुभव घेत देवाची जवळीकता अनुभवणे हे किती आश्चर्यजनक, अद्भुत आहे. खरोखर आम्ही बार इमाऊसच्या सूर्यास्ताच्या वाटेवर असतो तेव्हा असे वाटते की कदाचित देव स्वतःच आम्हाला विसरला आहे. आता केव्हा आपण अशा प्रकारच्या मनस्थितीत जातो? लूक 24व्या अध्यायामध्ये 13 वचनापासून पुढे पाहणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. लूक 24:13. त्याच दिवशी त्याच्यातील 2 शिष्य येरुशलेमपासून सुमारे 7 मील दूर असलेल्या इमाऊस म्हणल्या जाणाऱ्या गावाला चालले होते. आता मी ते वाचत नाही. इथे मला अशी आश आहे तुम्ही वेळ द्याल आणि हे वाचाल. या संध्याकाळी, आज रात्री, उद्या किंवा कधीही, आणि हे काळजीपूर्वक, विचारपूर्वक वाचा. येरुशलेममध्ये अनेक घडलेल्या गोष्टीपैकी एक म्हणजेच आपल्याकडे असलेल्या काळात आपल्याला काय करायचे आहे. आता तुम्हाला माहीत आहे की येशू त्याच्या समोर येतो आणि बोलतो, हे तुम्ही काय बोलत आहात? आणि ते म्हटले, नासरेतच्या येशूविषयी. ठीक आहे, येशू त्यांच्याशी बोलतो व सुंदर प्रवचन देतो. मला दुःख वाटते की ते पवित्र प्रवचन आपल्याकडे उपलब्ध नाही. या 2 शिष्यांना येशूने काय सांगितले याची खबर असती तर ते अद्भुत असते. कारण असे कळते की त्यांनी मोशे आणि संदेष्टे पासून सुरुवात केली व त्या 2 व्यक्तींना वचनातून सांगत पुढे गेले. तो त्यांना वचन दिलेला येशू मसीहा आहे. तो म्हणाला, अरे मूर्ख आणि आळशी लोकांनो, जे संदेष्टे बोलतात त्यावर विश्वास ठेवा, कारण या संदेशात त्या सर्वांनी त्याचा संदर्भ कसा दिला ते सांगितले आहे. आता मी पुढे वाचत असताना या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यावे अशी माझी इच्छा आहे. ते म्हणजे येशूने जे वर्तन केले त्याकडे. तो दिवस पूर्ण संपत आला होता. ती संध्याकाळ झाली होती आणि तो पुढे एमाऊस गावच्या पुढे चालतोय असे दिसत होता. शिष्याने त्याला ताबडतोब थांबवले आणि म्हटले, 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा. दिवस निघून गेला आहे,
रात्र झाली आहे आणि तुम्ही इथून पुढे प्रवास करू नका. आजच्या संध्याकाळी कृपया आत या, कृपया आमच्यासोबत राहा. मला असे वाटते, एकदा अंतःकरणात पवित्र आत्मा कार्य करायला लागला, एकदा येशू ख्रिस्ताला विश्वासाने आपल्या जीवनात घेतलात, की प्रभू तुमच्याकडून अपेक्षा करतो की तुम्ही तुमच्या जीवनात त्याला जास्तीत जास्त आमंत्रित करावे. त्याला वाटते त्याच्या वचनाकडे लक्ष द्यावे, त्याचा अभ्यास करावा, त्याच्या विश्वासात वाढावे, अशी त्याची अपेक्षा आहे. तुम्ही हळूहळू विश्वासात झोपी जात आहात. थंड पडत आहात का? का तुम्ही प्रत्येक दिवशी जास्तीत जास्त त्याला तुमच्या जीवनात बोलावत आहात आणि तुम्ही विश्वासात बलवान होत चालले आहात? शिष्यांनी योग्य निर्णय घेतला. कृपया आमच्याकडे राहा, आत या. या क्षणापर्यंत त्यांना कळले नव्हते की तो येशू होता. ते देवाबद्दल अजून ऐकण्यास उत्सुक होते. त्यांना माहीत नव्हते तो माणूस कोण होता, पण त्यांना वचनातून बोलत होता. ते त्यांना अजून ऐकायचे होते. त्या एका वेळेस त्याच्याबरोबर आतमध्ये येशू होता. ते बोलत होते व संभाषण करत होते. त्यांनी विचार केला की त्यांचे डोळे उघडावेत. हे त्याने जेवताना ते रोटी मोडत असता केले. कदाचित त्यांना पुढे चालू ठेवण्यासाठी वल्हांडण सण साजरा केला, पण मला वाटत नाही की बहुतेक विद्वान याला सहमत होतील. त्या रात्री त्याने जे केले त्याला आपण होली कम्युनियन, प्रभुभोज असे म्हणतो. त्याच्या रक्ताचा नवा करार दिला आणि लगेच नाहीसा झाला. त्या शिष्यांनी ओळखले की तो येशू होता. त्यांची डोळे उघडली. थोड्या वेळापूर्वीच त्यांनी थोडा वेळ त्याच्यासोबत घातला होता. शिष्यांनी हे ओळखले की हाच प्रभू आहे. ते लगेच परत यरूशलेमला गेले व येशू उठल्याची बातमी उत्सुकतेने सांगित होते. याविषयी एक हृदय परिवर्तित घडणारी घटना म्हणून मला सांगायला आवडेल. तुम्हाला माहीत आहे, हृदय परिवर्तित होणे हे खूप कठीण आहे. हृदय परिवर्तित होण्यासाठी आम्ही काहीही करत असतो. आम्हाला ते नकोसे वाटते, पण तेच आपल्यासाठी फायद्याचे, सकारात्मक असते. जेव्हा त्यांना कळते तो प्रभू होता, तेव्हा ते म्हणाले, म्हणूनच तो इमाऊसच्या रस्त्याने बोलताना आमची मने परिवर्तित होत नव्हती काय? असा अनुभव तुम्ही कधी घेतलाय का? की कधी रविवारी सकाळी चर्चमध्ये देवाचे वचन तुमच्या कानावर पडले व तुम्हाला कधी वाटले की या वचनाच्याद्वारे देव माझ्याशी बोलत आहे? हे जवळपास असे आहे की तुमचे जीवन, तुमचा आत्मा देवासमोर उभा आहे, तुम्हाला पश्चाताप करायला प्रवृत्त करत आहे व तुम्हाला दोषी ठरवत आहे व अशा अद्भुत प्रकारे तुम्हाला देवाच्या सानिध्यात असलेले जाणवत आहे. तो तुमच्या जीवनाकडे पाहत आहे. मला वाटते असे प्रसंग तुमच्या जीवनात आले असतील, कारण ते खरोखरच डोंगरावरचे अनुभव असतील. तरीही आपण त्या हृदय परिवर्तित करणाऱ्या डोंगरावर राहू शकत नाही, कारण आपल्याला माहीत आहे की तेथे जगिक सुख असणार नाही. जसे डोंगरावर जगणे कठीण जाते, कारण तेथे जगिक सुविधा नसतात. त्यासाठी पुन्हा डोंगरावरून उतरून खाली, म्हणजे जिथे सर्व भेटते तिथे यावे लागते. जिथे तुम्ही दरीत भाजीपाला लावून खाऊ शकता, म्हणजेच गरजेच्या वस्तू मिळवू शकता. अशा तुम्हाला माहीत आहे की देवाने तुमचा संपर्क साधला आहे, वचन तुमच्या हृदयाला लागले आहे व तुम्हाला अंतःकरणात व पश्चातापाची भावना येत असते. अशा संकट समयी तुम्हाला अधिक प्रामाणिक विश्वासात राहावे लागेल. तेव्हा असे वाटेल की तुम्ही देवावर विश्वास ठेवतो की नाही. हा एक डोंगरावर जगण्याचा अनुभव आहे, जिथे काहीही सुविधा नाहीत. ते डोंगर शिखरावरची जागा आत्मिकरित्या सुंदर आहे, पण तिथे आपल्याला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू पिकवता येत नाही, म्हणजेच मिळवता येत नाही. त्या ठिकाणी जास्त काळ राहाल तर मरणाच्या जवळ जाल. प्रत्येक श्वास घेणे कठीण जाईल. आज तुम्ही अशा प्रकारच्या त्या शिष्यासारखे निराशेच्या दुःखाच्या खाईत असाल, तर मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो की तुम्ही या परिच्छेदाकडे पाहावे, जे आपल्याला लूकाचे शुभवर्तमान 24 पाहायला मिळते. लूक 24, 2 शिष्य किती निराश झाले होते. त्यांना वाटले
की आता येशूला भेटण्याची सर्व आशा संपली आहे. पण एक गोष्ट त्यांच्या मनात होती, त्यांना इस्रायलाच्या उद्धारकर्त्याला पाहायचे होते. त्यांनी त्याची आशा येशूसोबत क्रूसावर नाहीशी झाली होती. आता त्यांची डोळे उघडली होती व येशूला जाणण्याची उत्कंठा लागली होती. येशूने त्यांना शास्त्रातून दाखवले होते की मी मसीहा आहे, मीच प्रभू आहे, मीच वचन दिल्याप्रमाणे मरणातून उठलो आहे, मी तुमचा प्रभू येशू आहे, मी विजयी आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना मी तोच विजय देईन. या वचनाने जर तुमचे हृदय पेटले आहे तर तुम्हालाही तेच करायचे आहे जे 2 शिष्यांनी केले. धावा आणि जे कोणी ऐकेल त्यांना सांगा. हेच खरे या रेडिओ प्रसारणाचे लक्ष्य आहे. आपण हे प्रसारण करत आहोत की येशू ख्रिस्त आपला प्रभू व तारणारा आहे, हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे. मी जेव्हा ते यरूशलेमला परत येतात तेव्हा तिथे त्यांना अनेक शिष्य म्हणजेच ख्रिस्ती लोक सापडतात. त्यांना असाच हृदय परिवर्तनाचा अनुभव आला होता. हे चर्चला जाण्यामुळे होते. चर्चला जाण्याची ही सुंदर गोष्ट आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला अनेक शिष्य आढळतील जे आराधनेसाठी आलेले असतील, जे तुमच्या मनाला पेटवतील. तुम्हाला कळेल की तुम्ही एकटे येशूवर विश्वास ठेवणारे नाही, तर लाखो आहेत. जेव्हा ते प्रभूची आराधना करण्यासाठी प्रभूसमोर उभे राहतात, त्यांना माहीत आहे की ते त्यांच्यासमोर उभे राहण्याच्या काबिल नाहीत, परंतु त्याची कृपा आहे म्हणून ते आहेत. तसे पाहता शिमोनाच्या बाबतीत तसेच होते. तुम्हाला माहीत असेल की पेत्राने प्रभूला नाकारले होते. प्रभूने शिमोनाला वेगळे केले आणि त्याला दर्शन दिले. हे पाहणे खूप सुंदर गोष्ट आहे. जर तुम्हाला वाटते की आम्ही देवापासून खूप दूर गेलो आहोत, आता जवळ येऊ पाहता पण वाटते प्रभू घेईल का नाही, हे किती चांगली गोष्ट आहे. पाहतो पेत्राला कोणता मार्ग दाखवतो. तो म्हणतो, पेत्रा, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी येथे आहे, माझ्यावर विश्वास ठेव. आणि जेव्हा इमाऊसचे शिष्य यरूशलेमला पोहोचले तेव्हा त्यांना ही बातमी कळते की प्रभूने आपल्याला दर्शन दिले व तो शिमोन पेत्रालाही दिसला आहे. प्रभू तुमच्या जीवनातही प्रगट हो आणि तुमच्या जीवनात तुम्हाला स्वतःला प्रभूचा अनुभव घेतो तेव्हा इमाऊस हा शब्द एक महत्त्वाचा विचार बनू शकेल, विशेष करून जर तुम्ही सूर्यास्तात जात असाल. आमेन. चला आपण प्रार्थना करूया. सर्वशक्तिमान परमेश्वरा, आम्ही पण तुझ्या येण्याची व तुला पाहण्याची वाट पाहत आहोत. आम्हाला तुला सामोरे जाण्यासाठी तयार होण्याचे मन दे व आमच्या जीवनात ये. आम्ही निराशेच्या सूर्यास्ताकडे जात असता तो आमच्या जीवनात सूर्योदय घेऊन ये व आमच्या जीवनात तुझा प्रकाश आण. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून ऐक. आमेन. अधिक माहितीसाठी listenersfeedback@gmail.com वर ईमेल करा. 8523047990 नंबरवर व्हॉट्सॲप, SMS व फोन करा. धन्यवाद.